राज्यात सुरू असलेल्या निर्भय बनव चळवळीचे खंदे समर्थक किंवा कार्यकर्ते म्हणाल मी असीम सरोदे आज आपल्यासोबत आहेत। यावेळेचं कारण वेगळं असं आहे, त्यांची सनदच रद्द करून टाकली। कारण काय तर ते जी शिवसेनेची प्रेस झाली होती त्यामध्ये त्यांनी तत्कालीन राज्यपाल जे आता त्या पदावर नाहीत कोश्यारीजी त्यांना फालतू हा शब्द वापरला होता। ते कारण देऊन कोण राजेश दाभोलकर हे यांच्या विरोधात महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिल विरोधात गेले आणि बार काउन्सिलने हा निर्णय दिला की यांची सनद रद्द का करावी, तर त्यांनी ती रद्द केलेली। तुम्हाला निर्णय मान्य आहे का? पहिली गोष्ट मला हा निर्णय अमान्य आहे आणि हा निर्णय अनेक महाराष्ट्रातल्या लोकांना आणि वकिलांना सुद्धा अमान्य असे त्यांचे मला फोन आलेले आहे। त्यामुळे मला तर अमान्यच आहे। मला असं वाटते की कोणीही गैरवर्तणूक करायला नको कोणत्याही प्रकारची आणि चुकीचा शब्द वापरायला नको। राजकीय लोकांनी जी परिभाषा महाराष्ट्राच्या राजकारणाची बिघडवली आहे, बेताल वक्तव्य करणारे लोक आपण पाहिले आहे, त्या दृष्टीने आपण थोडंसं कंपॅरिझन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की फालतू हा शब्द असंविधानिक आहे का? फालतू हा शब्द खरोखरच बेकायदेशीर आहे का? फालतू हा शब्द कुठेतरी असंसदीय असं म्हटलेलं आहे का? शिवी आहे का ती? नाही आहे। फालतू म्हणजे लायकीचा नसलेला, जो लायक नाही असा नालायक, असा त्या फालतूचा अर्थ आहे। मग तेव्हाचे भगतसिंग कोश्यारी जे मी भाषण केलं तेव्हा राज्यपाल नव्हते, त्यांना मी जर फालतू म्हटलं असेल आणि तुझी जर त्यांची बदनामी असेल तर मग अधिकार कोणाला आहे? भगतसिंग कोश्यारी यांनी माझ्यावर अब्रूनुकसानीची केस करायला पाहिजे होती। मग दुसरा मुद्दा, राहुल नार्वेकर यांनी चुकीचा निर्णय दिला हे माझं म्हणणं आहे आणि मी ते अत्यंत चांगल्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला। आर्टिकल 19 नुसार आपल्याला अधिकार आहे। हां, आपल्याला टीकात्मक परीक्षण विश्लेषण सगळं करण्याचा अधिकार आहे। इवन इतरांना ती भाषा मान्य नसेल तरी ती भाषा जर असंविधानिक नसेल, असंसदीय नसेल तर मला ती बोलण्याचा अधिकार आहे। त्यामुळे राहुल नार्वेकरनी चुकीचा निर्णय दिला, त्यांनी आपल्या पदाचा गैरउपयोग केला, त्यांनी जो निर्णय दिला, ज्या विश्वासाने सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडे हे प्रकरण पाठवलं, किंवा तुम्ही 10व्या शेड्यूलनुसार तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष असल्याने तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय देताना सगळं कोण कोण चुकीचं आहे सगळं सांगितलं। थोडक्यात तुम्ही तुमच्या विधानावर ठाम आहात? हां, माझ्या विधानावर मी तेव्हासुद्धा ठाम होतो, आत्तासुद्धा आहे। आणि मी जेव्हा एका सामाजिक क्षेत्रामध्ये लोकांसमोर बोलतो तेव्हा मी जबाबदारीने बोलतो आणि मी कोर्टामध्ये सुद्धा अत्यंत जबाबदारीने बोलतो। आता आव्हान देणार का या निर्णयाला? नक्कीच आव्हान देईन मी, कारण आव्हान देण्यायोग्य, अत्यंत 100% आव्हान देण्यायोग्य हा निर्णय आहे। कुठे देणार आव्हान? बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे याच्या संदर्भातलं मी अपील दाखल करीन आणि त्यानंतर पण काही झालं नाही तर मग सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईन। दुसरं असं, तुम्ही टायमिंग संदर्भात बोलला या निकालाच्या, म्हणजे 12 ऑगस्टचा निकाल आहे तो आज तुम्हाला मिळतोय आणि 12 नोव्हेंबरला शिवसेनेची केस आहे जी तुम्ही लढताय कोर्टात, त्याला आता तुम्हाला ॲपियर होता येणार नाही, त्यामुळे हे सगळं झालं? हां, टायमिंग हे साध्य केलेलं असेल असं वाटते। जर काही लोक मुद्दामून मला उशिरा कळवत असतील, हे जे निर्णय देणारे लोक आहेत ते वेगळे आणि कळवणारे लोक वेगळे, त्यामुळे ज्यांनी कळवलं असेल त्यांनी जर मुद्दाम काहीतरी खोडसाळपणा केला असेल तर तो तपासायला पाहिजे। परंतु एवढं नक्कीच आहे की जी शिवसेनेची केस आहे त्याच्यामध्ये मी न्यायालयाच्या बाहेर येऊन न्यायालयात काय घडामोडी झालेल्या आहे हे सगळ्या पत्रकार बांधवांना आणि महाराष्ट्राला समजावं म्हणून मी सोप्या शब्दात त्याचं विश्लेषण करतो। आणि त्याचा खूप जणांना त्रास झाला आहे, म्हणजे माझ्यापर्यंत मोठे मोठे नेते, त्यांचे निरोपसुद्धा आलेले आहेत, मोठे नेते भेटलेले आहेत, त्यांनी सांगितलं व ते न्यायालयाच्या 4 भिंतींमध्ये जे होते तेवढं होऊ द्या, तुम्ही ते बाहेर येऊन सांगू नका, कारण ते सगळ्या लोकांना कळतं। तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे? आवाज माझाच नाही, सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे ते आपल्या सत्याला, ट्रूथ जे आहे त्याला म्यूटवर टाकण्याचा प्रयत्न करत आहेत। पण तुम्ही 12 तारखेला जाणारच ना? 12 तारखेला मी जाणार, म्हणजे आता समजा 12 ऑगस्ट 2025चा निर्णय असं समजलं तर माझं ते निलंबन जे आहे ते या 9 दिवसात संपणार आणि मी 12 तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये हजर होणार। त्यावेळेस तुम्हाला सनद असेल का पुन्हा? माझं हे त्या 12 ऑगस्ट 2025 ही तारीख आहे निर्णयाची, तिथून जर धरलं तर आहे, तिथून जर धरलं त्याच्यात लिहिलं की तुम्हाला मिळाला तेव्हापासून आहे? मिळाला तेव्हापासून आहे असा निर्णय देता येतो का? याच्याबद्दल कायदेशीर चाचपणी करायला पाहिजे। सर्वात महत्त्वाचं, हे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आहे, ती बॉडी काहीतरी मुदत संपली मी असं ऐकलं, बरोबर आहे? आणि मग निर्णय त्यांना असं केसेस चालवता येतात का? बार काउन्सिलचे काही ज्येष्ठ सदस्य आणि बार काउन्सिलमध्ये काम केलेले काही लोक, आत्ता असलेले काही सदस्य, त्यांनी मला स्वतः फोन करून सांगितलं आत्ता थोड्या वेळापूर्वी की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाची जी कमिटी आहे तीच बरखास्त झालेली आहे
आणि ती 12 ऑगस्ट 2025ला निर्णय कसा देऊ शकते? कारण की मग मी त्यांना म्हटलं नाही, मग एक्सटेन्शन त्यांनी घेतलं असेल तर ते म्हणाले की 6 महिन्यापेक्षा जास्त एक्सटेन्शन दिलं जात नाही, पण यांनी 18 महिन्याचं एक्सटेन्शन घेतलं आहे. पण एक्सटेन्शनमध्ये ते एवढंच काम करू शकतात की जे सनदचे अर्ज येतात नवीन वकिलांचे किंवा वकिलीची परीक्षा पास झालो आम्ही धोरणात्मक निर्णय नाही घेऊ शकत. तर तेवढे त्याचं कागदपत्रांची चाचणी तपासणी करून त्याच्यावर सह्या करणे आणि सनद नवीन देणे एवढंच काम त्यांच्याकडे या एक्सटेन्शनच्या पिरियडमध्ये असते. ते अशा प्रकरणांवरचा निकाल देऊ शकत नाही. त्यामुळे हा निकालच बेकायदेशीर आहे असं अनेक ज्येष्ठ वकिलांनी मला आत्ता सांगितलं फोन करून. मग आता या संदर्भात तुम्ही पुढे न्याय मागणार का? हे सगळेच मुद्दे आम्ही मांडणार आहे आणि बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये अपील दाखल करणार. निर्भय बनत चळवळीच का? निर्भय बनत चळवळ ही सुरूच आहे ना. बघितलं ना तुम्ही, निर्भय बनत चळवळीमुळे तर माझ्या व्यवसायांवर गंडांतर आणायचं ठरवलेलं आहे. पण निर्भयपणे सुरूच राहील. मी अजूनही सत्य बोलत राहीन. पण असं एक आरोप होतो की तुम्ही सातत्याने सरकारच्या विरोधात टीका करत होता, त्यामुळे तुमची वाकसापोटी कारवाई झाली, असं काय आहे का? असं असेल तर सरकारने आम्हाला चांगलं त्यांना म्हणण्याची संधी द्यावी अशी माझी विनंती आहे त्यांना. तर हे होते असीम सरोदे. यांनी सांगितलं मी निर्भय बनवची जी आमची चळवळ आहे ती यापुढे सुरूच राहणार आणि मला जी माझी सनद रद्द केली गेली 3 महिन्यासाठी, मुळात ती बॉडीच महाराष्ट्र बार काउन्सिल ऑफ आणि महाराष्ट्र आणि गोव्याची बार काउन्सिल बॉडी जी आहे तीच मुळात बेकायदेशीर आहे, कारण त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे. तरी मग ती माझ्या विरोधात असा सनद रद्दचा निर्णय कसा काय देऊ शकते? आणि ते दाभोळकर नावाचे जे सदस्य आहे ते भाजपशी संबंधित आहे असा त्यांनीच आरोप केलेला आहे. त्यामुळं थोडक्यात कुठेतरी यांची सनद जी रद्द झाली तीच कुठेतरी एक वादात सापडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे भाजप आता या संदर्भात कसं रिॲक्ट करतं हे पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रांत पुंदे, झी मीडिया, पुणे.